स्मार्ट मीटर विरोधात कुरुंदवाड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। स्मार्ट मीटर सक्ती रद्द करावी, यापूर्वी बसवलेले स्मार्ट मीटर बदलून मिळावे, वाढीव वीज बिले दुरुस्त करून मिळावीत, शेती पंपासाठी सौर पॅनल सक्ती कायमस्वरूपी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज कुरुंदवाड येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। महावितरणचे जयसिंगपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन 8 दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। जेवढे 3 महिन्याला बिल येत होतं तेवढंच परत महिन्याला यायला चालवलं आणि आता एक स्मार्ट मीटरच्या पद्धतीमध्ये दोनोगर रोजच्या रोज आम्हाला रिचार्ज त्याचं मारावं लागतं काय अशी परिस्थिती निर्माण करतोय। एखाद्या माणसाकडे जर पैसा कमी असेल तर त्याला 8 दिवसाचं रिचार्ज मारायचं किंवा त्याची जी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं त्या पद्धतीने त्याला रिचार्ज मारायचं। म्हणजे सरकार गोरगरिबांना या ठिकाणी जगू द्यायचं नाही, यांनी जगायचं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी या ठिकाणी जगायचं आणि मग गरिबांनी जायचं कुठं। या आंदोलनात माजी नगरसेवक उदय डांगे, दीपक पोमाजे, महिपती बाबर, प्रभाकर बंडगर, अविनाश गुदले, विश्वास बालीघाटे, दीपक पाटील आदी सहभागी झाले होते। बीपीएन साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।